प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी आपणास सलाम करतो. देवाला धन्यवाद देतो की तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे आपला कान लावलेला आहात. देवाचं वचन तुम्ही आनंदाने ऐकत आहात आणि तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रार्थनेची गरज वाटते तेव्हा या रोफे टीव्ही चॅनलच्या स्क्रीनवर दिसणारा हा नंबर, यावर तुम्ही नक्की फोन करून आम्हास आपल्या प्रार्थना विनंत्यासाठी कळवू शकता. प्रियजनांनो, रोफे टीव्ही चॅनलच्या माध्यमातून देवाची प्रवेशाची सुवार्ता हा शुभ संदेश समाजामध्ये आत्मिक जागृती यावी, लोक व्यसनातून मुक्त व्हावे आणि लोक पाप आणि जगी गोष्टीतून मुक्त होऊन सर्वांना शांतीचं, निरोगीनी निर्दोष जीवन जगता यावं, यासाठी हे शुभ संदेश प्रसारित केले जातात. तुम्ही ऐकत राहा. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि इतर लोकांना देखील हे शुभ संदेश ऐकून त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, एक निरोगी, निर्दोष, आनंदी जीवन आणि तारणाचं जीवन प्राप्त होण्यासाठी तुम्ही त्यांना उत्तेजन द्या. आजच्या या वचनाकडे आपण विशेष लक्ष देऊया. आजचा हा शुभ संदेश प्रियानो, आपण पवित्र शास्त्रातून याकोबाचं पत्र पहिला अध्याय आणि 19 पासून 24 पर्यंत आपण काही वचनं वाचूया. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 19 ते 24. माझ्या प्रिय बंधूनो, तुम्हास हे कळते यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश, रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचं कार्य घडत नाही. यास्तव सर्व मलिनता व उचंबळून आलेला वैरभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुमची भुलवणूक होते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून त्याप्रमाणे कृती करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्ण नियमावर नजर टाकून जो त्याचकडे लक्षपूर्वक पाहत राहतो, तो ऐकून विसरणारा असा न होता कृती करणारा होतो व आपल्या करण्यात धन्यता मिळवतो. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, याकोबाच्या पत्रामध्ये परमेश्वराचा हा तुम्हाला आणि मला बोध आहे. याकोबानं हे पत्र लिहिताना मंडळीला या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. प्रियानो, तो म्हणत आहे की माझ्या प्रिय बंधूनो, पहा, देवाच्या सेवकांना प्रत्येक व्यक्ती प्रिय आहे. देवालाही तुम्ही आणि मी प्रिय आहोत आणि आम्ही प्रभूत आहोत. आम्ही एकमेकांचे बंधू आणि बहिणी आहोत आणि एकमेकांना आम्ही प्रिय असणं हे फार महत्वाचं आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला प्रिय वाटू लागते, समोरची व्यक्ती जेव्हा आम्हाला बंधू किंवा बहीण वाटू लागते, तेव्हा आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्यांना काही चांगल्या गोष्टी सांगतो. हा याकोब प्रियानो मंडळीतील लोकांना प्रिय असा संबोधितो, बंधू आणि बहिणी असा समजतो. आज तुम्हाला देखील मी देवाचा सेवक विनंती करतो, ज्या मंडळीत तुम्ही आहात त्या मंडळीतील एकमेकास तुम्ही प्रिय असे माना, बंधू आणि बहिणी असा त्यांचा आदर करा. तेव्हा परमेश्वर प्रियानो तुमचा नक्की आदर करेल. आता हा आदर करताना एक महत्वाचं या ठिकाणी तो बोध आणि उपदेश करताना पहिल्या गोष्ट महत्वाची तो काय म्हणत आहे, यास्तव प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र असावा. शीघ्र म्हणजे ऐका, तात्काळ. जेव्हा एखादा उपदेश मंडळीमध्ये येतो, घरामधील आई वडील जेव्हा महत्वाच्या गोष्टी सांगत असतात, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिक्षक जेव्हा महत्वाच्या गोष्टी शिकवत असतात, वडीलधारे जेव्हा आपल्याला सांगत असतात, प्रियानो, त्यांच्या अनुभवातून त्या मौल्यवान आणि मोलवान अशा गोष्टी वडीलधारे तुम्हाला सांगत असतात. एवढंच नव्हे तर प्रियानो,
जेव्हा परमेश्वराचं वचन तुम्हाकडे येतं, ते वचन तुम्ही ऐकावं ही देवाची इच्छा असते. आणि म्हणून या ठिकाणी याकोब म्हणतो की प्रत्येक मनुष्य ऐकावा, शीघ्र असावा. आज मी देवाचा सर्व तुम्हाला उत्तेजन देतो. हा संदेश ऐकत असताना प्रियानो, तुम्ही एकांतात किंवा कुटुंबासहित एकाग्रतेनं, आशेनं, विश्वासानं संदेशाकडे कान देणं फार महत्वाचं आहे. समोर संदेश चालू असेल आणि आमचं वेगळं काहीतरी कुठेतरी लक्ष असेल, तर प्रियानो, येणारं वचन हे तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणारं किंवा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनात आशीर्वादास पात्र असं तुम्ही मग घडणार नाही. आणि म्हणून आज मी देवाचा सेवक या वचनातून तुम्हाला बोध करत आहे की याकोबानं मंडळीला सांगितलेली पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, तर प्रत्येक मनुष्य ऐकावा, शीघ्र असावा. म्हणून येशू ख्रिस्त ज्या वेळेला येशूने दाखले दिले नव्या करारात, तो प्रभू दाखले देऊन झाल्यानंतर तो म्हणतो, ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐकव. काय तुम्हाला कान आहेत की नाहीत? नक्की आहेत. पण तुमचा कान देवाच्या वचनाकडे देणं फार महत्वाचं आहे. जेव्हा चुकीच्या गोष्टी कोणीतरी सांगत असतं, कुणीतरी काहीतरी लबाडीने सांगत असतं, कुणीतरी कुणाची तरी चहाडी सांगत असतं, तेव्हा मात्र काही लोक इकडे जवळ ये, जवळ ये, माझ्या कानात सांग. इतकं जीव लावून, इतकं मन लावून चुकीच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपला कान नेहमी लोक उतावळे करतात. आणि त्यामुळे काय होतं, भांडणं उत्पन्न होतात. एकमेकाविषयी लोक दोष देऊ लागतात, द्वेष करू लागतात. माझ्या बंधूंनो, चुकीचं ऐकण्याकडे कान देऊ नका, चांगलं ऐकण्याकडे कान द्या. आणि प्रत्येक चांगली गोष्ट जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये ती गोष्ट अंतःकरणामध्ये जाते. आणि चांगली गोष्ट आमच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण करते, उत्साह निर्माण करते आणि आम्ही ताजतवानं होतो. आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय, निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 26वा वचन. परमेश्वर काय म्हणत आहे त्या ठिकाणी? निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय आणि 26वा वचन. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर ज्या व्याधी मी पाठविल्या त्यापैकी एकही तुझवर पाठवणार नाही, कारण मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रियानो, परमेश्वरानं मोशेच्या द्वारे ह्या गोष्टी आज शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत. परमेश्वराची इच्छा काय आहे की परमेश्वर म्हणतो निर्गम 15:26 मध्ये, तू म्हणजे तुम्ही आपला देव परमेश्वर याचे वचन मनपूर्वक ऐकावे. पहिली महत्वाची गोष्ट काय की देवाचं वचन आम्ही कसं ऐकावं? मनपूर्वक ऐकावं आणि त्याच्या दृष्टीनं नीट ते करावं. जर वचन नीट ऐकलं तर आम्ही नीट ते करू आणि त्याच्या आज्ञांकडे कान द्यावा, त्याचे विधी आम्ही पाळावे. फायदा काय आहे? प्रभू येशू म्हणतो, परमेश्वर या ठिकाणी जुन्या करारात म्हणत आहे की जेव्हा तू आपला देव परमेश्वराचे वचन मनपूर्वक ऐकशील, त्याच्या दृष्टीने म्हणजे परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील, त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर पाठवलेला एकही व्याधी मी तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. प्रियानो, परमेश्वर व्याधीमुक्त करणारा देव आहे. परमेश्वर संकटाच्या वेळेला आमचं ऐकणारा देव आहे. परमेश्वर सहाय्य करणाऱ्या वीरासारखा आहे. आम्ही जेव्हा परमेश्वराला प्रार्थना करतो, हाक मारतो, दावा करतो, तेव्हा मला वाटतं हे परमेश्वरा तू माझं ऐक, हे परमेश्वरा तुझा कान माझ्या प्रार्थनेकडे असू दे, हे परमेश्वरा तू माझं ऐकून मला उत्तर दे. आम्हाला वाटतं की परमेश्वरानं माझं ऐकावं. आमचं संकटा वेळेला, आमच्या आजारपणामध्ये, आमच्या समस्याच्या वेळेला जर परमेश्वरानं माझं ऐकावं आणि मला उत्तर द्यावं, तर तो परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही माझं वचन मनपूर्वक ऐका, तुम्ही
माझ्या आज्ञांकडे कान द्या. प्रियानो, जेव्हा तुम्ही देवाचं वचन मनपूर्वक ऐकता, कान देऊन त्याच्या आज्ञाकडे लक्ष देता, तेव्हा काय होतं? ते वचन प्रियानो एका चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीजासारखं असतं. म्हणून नव्या करामध्ये शास्त्रात लिहिलंय, परमेश्वर म्हणतो, यशायाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की जसा आकाशातून पाऊस आणि बर्फ पडतो, तो पृथ्वीला भिजवून ओलीचिंब केल्याशिवाय, पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय पाऊस वरती जात नाही, तसं माझं वचन परमेश्वर म्हणतो ज्या कार्याकरता मी पाठवतो ते कार्य तुमच्या जीवनात केल्याशिवाय, तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय, तुम्हाला निरोगी केल्याशिवाय, तुम्हाला सदृढ केल्याशिवाय, परमेश्वर म्हणतो माझं वचन सफल झाल्याशिवाय माझ्याकडे येत नाही. आणि म्हणून आजचा जो संदेश आहे की प्रियानो, परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी, परमेश्वराच्या गोष्टी ऐकण्यासाठी, वडीलधाऱ्यांचा बोध ऐकण्यासाठी, शिक्षकांचा ऐकण्यासाठी, आई वडिलांचा ऐकण्यासाठी प्रत्येकानं आपला कान त्याकडे दिला पाहिजे. शास्त्रात लिहिलेलं आहे की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने होते. जर तुमचा विश्वास वाढायचा असेल तर देवाची वार्ता सुवार्ता याकडे आमचा कान आम्ही लावला पाहिजे. आज अनेक लोकांचा कान जगाकडे लागलेला आहे, जगाच्या गोष्टींकडे लागलेला आहे, आणि त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये द्विधा मनस्थिती आहे, त्यांना भीती आहे, चिंता आहे, काळजी, दबाव अनेक आहे. कारण चुकीचं ऐकल्यानं चुकीचं मनुष्य विचार करतो आणि चुकीच्या गोष्टी घडत आहेत. आजचा शुभ संदेश तुम्हासाठी हे आहे की तुम्ही देवाचं वचन ऐकावयास शीघ्र बना, देवाच्या वचनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि म्हणून याकोब मंडळीला सांगताना म्हणतो की बंधुजन हो, माझ्या प्रिय बंधूनो, मी तुम्हास बोध करत आहे की प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र, रागास मंद असावा. माझ्या प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे परमेश्वराने आदाम आणि हव्वेला देखील आज्ञा केली होती. ते आदाम आणि हव्वा देवाचं ऐकणारे होते, परंतु एक दिवस त्यांच्या जीवनात आला, त्याने देवाचं न ऐकता सैतानाचं ऐकलं. चुकीचं ऐकल्यानं चुकीचं त्यांनी काम केलं, ते फळ खाल्लं आणि मरण त्यांच्या जीवनात आलं. आज बंधू आणि बहिणींनो, अनेक चुकीचे मित्र, अनेक चुकीचे लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला चुकीचं काहीतरी ऐकवतील. कोणत्याही गोष्टींची खातरजमा केल्याशिवाय. देवाचं वचन तसं सांगत आहे काय? शास्त्रामधील सेवकांनी तसं, संतगणांनी तसं आपल्याला मार्गदर्शन केलंय काय? पवित्र आत्मा काय सांगतो? मंडळी सेवक काय सांगतात याकडे कान द्या. देवाचं वचन ऐकण्याचं सोडून आम्ही जगाच्या लोकांचं ऐकतो, देवाच्या सेवकाचं ऐकण्याचं सोडून जगातील अनेक कुणाचं तर आम्ही ऐकतो आणि आपली फसगत होते. प्रियानो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे उत्पत्तीच्या पुस्तकात की परमेश्वरानं या जेव्हा जगाकडे पाहिलं तेव्हा सर्व लोक बिघडलेले आहेत. त्यांनी मनातले त्यांचे विचार बिघडलेले आहेत असं जेव्हा लक्षात आलं प्रियानो, उत्पत्तीचं पुस्तक आणि 6वा अध्याय, पृथ्वीवर 5वं वचन, पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वर पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावर नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला पस्तावा झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहाचा वृत्तांत येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमे राहत असे. नोहाला शेम, हाम व यापेत असे 3 पुत्र झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली असून ती घोर कर्माने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो त्याला ती भ्रष्ट झाली आहे अशी दिसली, कारण पृथ्वीवर सर्व प्राण्यांनी आपली चाल चलून बिघडली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तो आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यास आतून बाहेरून डांबर लाव. पहा प्रियानो, नोहाच्या वेळेला परमेश्वर पाहिलं की पृथ्वीवरील मनुष्यांची चाल चलवणूक बदललेली आहे. त्यांच्या मनात दुष्ट योजना येत आहेत आणि परमेश्वराच्या विरुद्ध प्रियानो तो वागत आहेत. तेव्हा देवाला चित्ताला खेद झाला आणि देव नोहाशी बोलू लागला.
देवानं नोहाला ऐकवलं, हे नोहा ऐक, मी मनुष्याला जलप्रलयानं नाहीस करणार आहे, पण तू एक तारू तयार कर. मित्रांनो, परमेश्वर जेव्हा बरं किंवा वाईट करणार असतो तेव्हा तो आपल्या लोकांना सांगितल्याशिवाय काय करत नाही. नोहानं देवाचं ऐकलं आणि नोहानं तारू तयार केलं, त्यामुळे नोहा आणि त्याचा परिवार वाचला. एवढेच नाही तर देवानं सांगितलेल्या निरोपावर, सत्य गोष्टीवर नोहानं विश्वास ठेवला. नोहाच्या पत्नीनं, त्याच्या मुलाने आणि सुनानं. आज तुम्ही ज्या कुटुंबात राहतात, शलोमोन राजा म्हणतो, मुलांनो प्रभूमध्ये आई वडिलांचा मान राखा. मुलांनो आई वडिलांचं ऐका. माझ्या प्रियानो, जेव्हा कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांचा मी ऐकतो तेव्हा मी सुरक्षित राहतो. नोहानं देवाचं ऐकलं आणि तारू बनवलं. नोहानं सांगितलेल्या गोष्टी कुटुंबाने ऐकल्या, त्यामुळे कुटुंब जलप्रलयापासून वाचलं. एवढंच नाही तर पक्ष्यांनी प्राण्यांनी नोहाचं ऐकलं, पक्ष्यांनी प्राण्यांनी देवाचं ऐकलं आणि ते तारूत गेलेत. आज आम्ही जगाची परिस्थिती पाहत आहे, हिंस्र पशु मानव वस्तीत येत आहेत आणि मानव नष्ट होत आहे. माझ्या प्रियानो, नैसर्गिक आपत्ती मानवाकडे येत आहेत आणि मनुष्य नाश होत. याला कारण काय? मनुष्य देवाकडे, देवाच्या नियमाकडे त्यानं कानाडोळा केलेला आहे आणि लोक आज देवाचे नियम आणि शासनाचे नियम न ऐकल्यामुळं प्रियानो ते चुकीच्या गोष्टीमध्ये नाश पावत आहेत. आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की परमेश्वर आम्हाला चांगल्या गोष्टी ऐकवायला तो भाग पाडतो आणि जेव्हा परमेश्वराचा आम्ही ऐकतो तेव्हा सुरक्षित राहतो. नोहानं देवाचं ऐकलं, नोहानं त्याचं कुटुंब वाचलेलं आहे आणि जलप्रलयापासून त्यांचा नाश झाला. परंतु ज्याने ऐकलं नाही, जे तारूत आले नाहीत, ते जलप्रलयानं नाश पावलेले आहेत. प्रियानो, देवाचं वचन ऐकण्यासाठी जर तुम्ही निश्चय कराल तर सुरक्षित राहाल. म्हणून निर्गम 15:26 मध्ये परमेश्वर म्हणतो, जर तू परमेश्वराचं वचन मनपूर्वक ऐकशील, त्याच्या दृष्टीने नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे आपला कान देशील, तर मिस्रावर पाठवलेला एकही व्याधी मी तुझ्यावर पाठवणार नाही. नव्या करारामध्ये माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताचं ज्या ज्या लोकांनी ऐकलं, तो हात वाळलेला मनुष्य होय, तो सभास्थानात होता, तो भक्ती करत होता, तो प्रार्थना करत होता, परंतु प्रभू येशूने जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा प्रभूने त्याला आज्ञा केली, तू आपला हात सरळ कर. त्यानं प्रभूचं ऐकलं आणि त्याचा वाळलेला हात सरळ झाला. ती कुबडी स्त्री होय, ती सभास्थानात होती, शब्दात पाळत होती, परंतु तिचं कुबड काही गेलेलं नव्हतं. आज तुमची परिस्थिती काय आहे? पुष्कळ दिवस तुम्ही उपासना घरात येत आहात, देवाच्या आज्ञा विधीकडे लक्ष देत आहात, पण देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे जर करत नाही तर आरशात आपलं मुख पाहणाऱ्या मनुष्यासारखं आपण कधी कधी राहतो. प्रियानो, जो देवाचं ऐकतो तो सुरक्षित राहतो. देवाचं वचन ऐकून आम्ही त्याप्रमाणे करतो तेव्हा प्रियानो तुम्हाला आशीर्वाद मिळतात. आज चर्चमध्ये आम्ही येतो, पास्टर संदेश सांगतात, ऐकतो आणि चर्चच्या बाहेर गेल्यावर संदेश विसरून जातो. देवाने दिलेल्या वचनांचं प्रगटीकरण लोक विसरतात. घरी गेल्यानंतर त्याप्रमाणे प्रार्थना करायला त्यांचा विसर पडतो, त्याप्रमाणे वागायला लोक विसरतात आणि त्यांचा विसर पडतो आणि जगाच्या गोष्टी त्यांच्यावरती मात करतात. माझ्या प्रियानो, आज देवाचा सेवक तुम्हाला मी सांगू इच्छितो, वचन काय सांगत आहे? जर परमेश्वराचं आम्ही ऐकायला तयार होईल तर देव आमचं ऐकेल. म्हणून याकोबाच्या पत्रात त्यानं बोध केलेल्या याकोबानं की प्रत्येक मनुष्य ऐकावयास शीघ्र असावा. देवाचं ऐकावयास, देवाच्या सेवक संदेशांचा ऐकावयास, वडीलधारांचा ऐकावयास, शाळे कॉलेजमध्ये शिक्षकांचा ऐकावयास, समाजातील जी कोणी सद्गुणी लोक आहेत त्यांचा बोध पण तुम्ही नक्की ऐका. जेव्हा आम्ही ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तेव्हा प्रियानो आम्ही सुरक्षित राहतो. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, परमेश्वरानं मोशेला देखील झुडपातून दर्शन देऊन सांगितलं की मी माझ्या इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतून सोडवणार आहे आणि तू त्यांच्यासाठी तुला निवडलेला आहे. मोशे सुरुवातीला नाही होय म्हणतो, परंतु तो तयार होतो. मोशेनं देवाचं ऐकलं आणि म्हणून इस्रायल लोकांची फारोच्या तावडीतून आणि मिस्राच्या गुलामगिरीतून
सुटका झाली. आज मंडळीतील प्रियजनो, आज हा संदेश ऐकणाऱ्या बंधू आणि बहिणीनो, तुम्हा प्रत्येकाला परमेश्वराने निवडलेलं आहे. आज जर तुम्ही त्याचा ऐकाल तर तुम्ही सुरक्षित राहाल, तुमचा परिवार सुरक्षित राहील, तुम्ही ज्या मंडळीत आहात ती मंडळी आशीर्वादित होईल. देव अनेकाला पाचारण करत आहे सेवेसाठी, परंतु आम्ही परमेश्वराचं न ऐकता, माझ्या प्रियानो, आम्ही जगाच्या गोष्टीकडे कदाचित तुमचा कान लागला असेल. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, जेव्हा एक आंधळा येशू ख्रिस्ताकडे आला, त्याच्या शिष्यांनी विचारलं, प्रभू, योहान कृष्णवर्तमान 9व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शिष्य म्हणतात, प्रभू, यानं पाप केलं की याच्या आई वडिलांनी पाप केलं, यामुळे असा हा जन्मास आला. योहान 9 मध्ये तो तिकडून जात असता त्याने एका जन्मान मनुष्यास पाहिले, तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आई बापाने? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्य प्रगट व्हावी म्हणून असा हा जन्मला. आणि प्रभू येशूने त्या आंधळ्यांना काय केलं तर प्रियानो, बायबल सांगतो, येशूने 5 वचनात असं म्हटलं, मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंक्याने त्याने चिखल करून त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आंधळ्याला जवळ घेतलं, भूमीवर थुंकून चिखल केला, त्याला लावला आणि त्याला एक आज्ञा केली की शिलो नावाच्या तळ्यात जाऊन धु. माझ्या प्रियानो, प्रभू त्याला पाहत होता की तो ऐकून ती कृती करत आहे काय. आज देवाचा सेवक, हे वचन तुम्हाकडे देवानं पाठवलेलं आहे. देवाची इच्छा ही आहे की देवाचं वचन आम्ही ऐकावं, पण त्या वचनामध्ये जे सांगितले त्याप्रमाणे करणं ही तुमची जबाबदारी आहे. प्रियानो, त्यानं ऐकलं, तो शिलो तळ्यावर गेला आणि त्यानं धुतले डोळे विश्वासानं, आणि मग त्याला दृष्टी आलेली आहे. आज देवाचं ऐकणारे पुष्कळ आहेत, परंतु करणारे थोडेच आहेत. प्रियानो, आज तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. किती दिवस देवाचं वचन तुम्ही ऐकत आहात, पण काय तुम्ही ती कृती करत आहात काय? प्रार्थनेची, भक्तीची, देवाला अर्पण देण्याची, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याची, तेव्हा देव तुमच्या जीवनात कार्य करेल. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्तानं त्या झाडावर उंबराच्या जेव्हा जक्काईला पाहिलं, प्रभूला आनंद झाला. जे काही कुणाला दिसत नव्हतं, पण प्रभूने डोळ्यावरून त्याला ओळखलं की हा मला पाहण्यासाठी उतावळ झालेला आहे. प्रभू म्हणाले, जे काही तोरा करून खाली उतर, आज मला तुझ्या घरी यायचंय. जे काही ऐकलं तो खाली आला, नम्र झाला, घरात गेला, प्रभूचं स्वागत केलं, आणि त्यानं देवाचं इथपर्यंत ऐकलं की तो म्हणतो की मी दरिद्र्यास अर्धे द्रव्य देतो. प्रियानो, प्रभू येशू म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. एक श्रीमंत मनुष्य, तो स्वतः नम्र झाला, तो देवाला प्रभू येशूला शरण आला, आणि देवाचं त्यानं ऐकलं आणि त्यानं त्याग केला. जे काही त्यानं साठवलं होतं ते दरिद्र्यास दिलं. हे त्याचं त्याग आहे. प्रियानो, आधी नम्रता, मग मान्यता आहे. देवाकडे वळा, देव तुमच्याकडे वळेल. पुष्कळदा आम्ही म्हणतो, देवा तू माझं ऐक, मग मी तुझं ऐकेन. देवा तू मला हे दे, मग मी तुला ते देईन. नाही प्रियानो, येशू ख्रिस्तानं देखील पित्याचं ऐकलं आणि स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आला, मनुष्य झाला. त्याने प्रियानो, ज्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी ऐकलं. जे काही ऐकलं, मग त्याच्या घराण्याचं तारण झालं. हात वळल्या मनुष्यानं ऐकलं म्हणून त्याचा हात सरळ झाला. कुबडी स्त्री सरळ झाली. तो पेत्र रात्रभर जाळं टाकलं होतं, पण प्रभू म्हणतो, माझं ऐकशील आणि मी सांगतोय तिथं जाळं टाकशील तर तुला मासे मिळतील. त्यानं ऐकलं, पेत्रानं ऐकलं. प्रभू तू म्हणतोस म्हणून मी टाकतो. आणि पेत्रानं ऐकलं आणि जाळ्यात पुष्कळ मासे मिळाले. प्रियानो, मत्ते कृष्णवर्तमान 13वा अध्याय आणि 1 ते 9 आपण पाहणार आहोत. मत्ते कृष्णवर्तमान 13वा अध्याय आणि 1 ते 9. पेरणी करण्याचा दृष्टांत. मी पूर्ण अध्याय वाचत नाही, तुम्हाला ठाऊक आहे. येशू ख्रिस्त हा दाखला देतो आणि तो सांगतो की काही बियाविषयी, पेरणाऱ्याच्या दाखल्याविषयी, काही जमिनीवर पडले, पाखरांनी येऊन खाऊन टाकले, काही काटेरी झाडात पडले, काटेरी झाडाने वाढ खुंटून टाकली वगैरे वगैरे. पण 7व्या वचनामध्ये तो 8व्या वचनात म्हणतो, काही चांगल्या मातीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट, कोठे 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहेत तो ऐको. प्रेज द लॉर्ड. पहा, आजचा संदेश
ऐकण्याविषयी आहे. तुमचा कान देवाच्या वचनाकडे लागला पाहिजे. तुमचा कान देवाच्या आज्ञाकडे लागला पाहिजे. तुमचा कान आई वडील काय सांगत आहेत, वडीलधारे काय सांगत आहेत, देवाचे सेवक काय सांगत आहे, याकडे लागणं महत्वाचं आहे. वाईट ऐकण्यासाठी कान देऊ नका. माझ्या प्रियानो, प्रभू येशू म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. चांगले बी चांगल्या जमिनीत पडलं. आज तुमची शरीर, तुमचं जीवन ही चांगली जमीन आहे. आणि जेव्हा हे वचन बीज म्हणून तुम्ही ऐकून विश्वास धरता, तेव्हा चांगल्या जमिनीत पेरलेलं बी, बायबल सांगतं, कोठे 100 पट, कोठे 60 पट, तर कोठे 30 पट पीक आलं. आज तुमचा स्वभाव कसा आहे? देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्ही उतावळे आहात काय? देवाचं वचन ऐकून कृती करण्यासाठी तुम्ही तयार आहात काय? देवाचं वचन ऐकून प्रार्थना करण्यास, शब्दात पाळण्यास, देवाचं ऐकून त्याप्रमाणे चालण्यास तुम्ही निश्चय केला आहे काय? नक्की परमेश्वर ते वचन बीज म्हणून तुमच्या जीवनात कार्य करेल आणि तुम्ही आशीर्वादित नक्की व्हाल. माझा विश्वास आहे की खरोखर याकोबानं जी मंडळीला बोध केला की प्रत्येक मनुष्य ऐकावा शीघ्र आणि रागास मंद असावा, बोलण्यास सावकाश असावा. आज तुमचा स्वभाव कसा आहे? अनेक लोक दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा स्वतःच भरपूर बोलतात, दुसऱ्याचं ऐकतच नाही. अनेक लोक ऐकून घेतल्या अगोदरच त्यांना राग यायला चालू होतो आणि समोरचा माणूस म्हणतो, तो ऐकून तर घे, ऐक तर माझं. आणि हा स्वभाव जो आहे प्रियानो, ऐकण्या अगोदर राग करणं, ऐकण्या अगोदर बोलणं, आज हा स्वभाव प्रभूला आवडत नाहीये. म्हणून मी देवाचा सेवक हे वचन सांगताना इथं थांबतोय की प्रियानो, प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास शीघ्र असावा, रागास मंद असावा, बोलण्यास सावकाश असावा. कारण मनुष्याच्या रागानं काम होत नाही. म्हणून याकोबाच्या पत्रात म्हटलेलं आहे, आधी नम्रता मग मान्यता. जो ऐकून विश्वास ठेवतो तो धन्य आहे. आणि निर्गम 15:26 मध्ये आपण पाहिलं की परमेश्वर स्वतः म्हणतो, आज जर तू माझं वचन मनपूर्वक ऐकशील, परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते करशील, देवाच्या आज्ञांकडे आपला कान देशील, तर परमेश्वर म्हणतो, मिस्री लोकांवर पाठवलेला एकही व्याधी मी तुझ्यावर पाठवणार नाही. कारण परमेश्वर म्हणतो, मी तुझा देव, तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर. या प्रियानो, ज्या परमेश्वराचा संदेश तुम्हाला आणि मला कळवलेला आहे, यासाठी की आम्ही ऐकाव्या शीघ्र होऊया, आम्ही रागास बाजूला करूया आणि देवाचं वचन मनपूर्वक ऐकून नीट ते करण्याचा निश्चय करूया. देवाचे विधी ऐकून त्या विधीप्रमाणे करण्याचा निश्चय आपण करूया. आज जर तुम्ही त्याच्या दृष्टीने नीट ते कराल तर नक्की चांगल्या जमिनीत चांगलं बीज पेरलं जातं. तुमच्या जीवनात 100 पट, 30 पट, 60 पट असे आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. जक्कयाच्या जसं घराण्याचं तारण झालं, जक्कयानं प्रवेशच ऐकलं, त्याच्या घराण्याचं तारण झालं. कोबडी स्त्रीनं ऐकलं, ती सरळ झाली. पक्षीघाती मनुष्य चालू लागला. येशू ख्रिस्ताचं ज्यानी ऐकलं त्यांना आरोग्य मिळालं, आशीर्वाद मिळाला, तारण मिळालं, सर्वकाली जीवनाचे ते भागीदार झाले. पापी स्त्री असू दे, व्यभिचारी स्त्री असू दे, माझ्या प्रियानं येशू ख्रिस्ताचं ज्यानी ऐकलं ते सुरक्षित झालेत, राहिलेत, निरोगी झालेत. त्यांना पापक्षमाचा, तारणाचा आणि जीवनाचा अनुभव आला. आज जर तुम्ही निश्चय कराल की येशू तू माझ्या जीवनामध्ये ये, मी तुझा ऐकावयास तयार आहे, आज निश्चय करा, निर्णय घ्या. म्हणून प्रभू तिथं म्हणतो 13:9 मध्ये, ज्याला कान आहे तो ऐको. आज जर तुम्हाला कान आहेत, आज जर संदेश मनपूर्वक ऐकलेला आहे, तर देव तुमचं नक्की ऐकेल. पण त्यांचा ऐकण्याचा तुम्ही निश्चय करा. देव बाप हा सर्व संदेश तुमच्यासाठी आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या येशूच्या प्रिय पवित्र नावामध्ये मी तुझा आभार मानितो. याचा हा मोलाचा संदेश या प्रिय बंधू आणि बहिणींनी ऐकलेला आहे. जो संदेश तू आम्हाला आज प्रगट केलेला आहेस की होय, प्रत्येक मनुष्य ऐकावा शीघ्र असावा. प्रभू, ज्याने हा संदेश ऐकला त्यांच्या अंतःकरणात तू कार्य कर माझ्या देवा. यासाठी की प्रभू त्यांनी तुझ्या वचनाकडं आजपासून कायमचं लक्ष द्यावं, तुझ्या दृष्टीने नीट ते त्यांनी करावं, तुझ्या आज्ञांकडं, विधीकडं त्यांनी कान द्यावा. म्हणून बापा येशू या प्रियजनांचं सहाय्य कर. त्यांच्या शरीरामध्ये असणारा आजार,
व्याधी आज येशूच्या नावात निघून जाऊ दे. आळस, अज्ञान, कठीणपण येशूच्या नावात निघून जा. त्रास देणारी प्रत्येक दुष्ट पिढा, ज्या लोकांनी, ज्या दुष्ट चुकीच्या गोष्टींनी ज्यांची मनं अंधी केलेली आहेत, आज येशूच्या वचनाचा प्रकाश त्यांच्या मनात चमकू दे. बापा येशू, तुझ्या सुवार्तेच्या प्रकाशात हे लोक येऊ देत. आणि प्रभू, ते सर्वजण आज आशीर्वादित होऊ देत. या देशामध्ये तुझी शांती, या शहरांमध्ये तुझी शांती, प्रत्येक मंडळीमध्ये परमेश्वर तुझं जीवन प्रत्येकाला लाभू दे. येशूच्या नामात मागतो. आमेन, आमेन. देव आप तुम्हास आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.